कोणीतरी घ्या एक. बनवशील? शाबास, थँक्यू. बघा त्यानं काम म्हणलं, कारण तुम्ही चार्ट अगर बनवल्या तर तो तुमचा काय झाला, रिवाईज झाला. आणि जेव्हा स्वतः आपण एखादी गोष्ट बनवतो किंवा करतो ते हमेशा आपल्या लक्षात जाते. फॉर एक्झाम्पल, सपोज एका तुमच्या पप्पाच्या मित्राच्या घरी जायचा होता, लक्ष द्या, आणि तुम्ही आपल्या पप्पाच्या गाडीवर बसून गेले पहिल्यांदा. ठीक आहे, पप्पाला ॲड्रेस माहीत होता, तुम्हाला बी नव्हता. गाडीवर बसून गेले आणि गेले त्यांच्या घरी. आले 4-5 दिवसांना तुमच्या पप्पानं म्हणलं की बेटा आपण त्या काकाजीच्या घरी गेला होता, जा बरं. जाऊ शकाल का? जाऊ शकाल का? तुम्ही काय म्हणाल, पप्पा द्या थोडसा ॲड्रेस लिहून द्या बरं. बरोबर आहे. आणि मग थोडसा शोधत जा. पण पहिल्याच वेळेस जेव्हा तुमचे पप्पा ॲड्रेस शोधत होते तेव्हा तुम्ही बी लक्ष दिले असता किंवा तुम्ही स्वतः शोधल्या, तर नेक्स्ट टाइम जेव्हा जा म्हणलं तेव्हा गेल्या असत्या विदाऊट ॲड्रेस? अरे गेल्या असत्या का? हेच गोष्ट आहे. जेव्हा आपण स्वतः करतो, स्वतः बनवतो, तर ती गोष्ट आपल्या दिमागात फिट राहते. लक्षात येईल ही गोष्ट. तो बनवा चार्ट स्वतः आपल्या घरी. आम्ही ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत होतो ना, आम्ही त्या लायब्ररीची दशा म्हणजे एकदम जबरदस्त करून दिली होती. पहिले पुरा खंडर होता. ठीक आहे, तिला बिलकुल चार्ट वाट एक चार्ट जो आमच्या कामात येणार आहे. कारण प्रॅक्टिस कुठं करत होता आम्ही, टेस्ट वगैरे कुठं मारत होता, तर टेस्ट मारताना आम्ही पाहत होता फॉर्म्युले. भले काय म्हटलं मी, टेस्ट मारताना आम्ही फॉर्म्युले पाहत होता. पण ते एवढ्या टेस्ट मारून झाल्या की पाहता आता 100 टेस्ट मारला तर 100 वेळा त्या फॉर्म्युल्याने पाहलो की नाही, तो ॲटोमॅटिक एक्झामपर्यंत का होऊन जाईल, दिमागात बसून जाईल. समजलं? तर 7ची सायक्लिसिटी होती